येते का विचारे काकाकडे आले म्हणजे फोटो घे फोटो संपूर्ण विश्वाला शांतीच्या समतेच्या ममतेच्या संदेश देणारे विश्वगुरु तथागत भगवान गौतम बुद्ध, बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे भंतेजी यांना वंदन करतो. द सिम्बॉल ऑफ नॉलेज हे ज्ञानाचे प्रतीक आहे असे परमपूज्य डॉ. आंबेडकर या संविधानामध्ये आर्टिकल 21 मध्ये काय करू शकतो एक नागरिक हे मी संपूर्ण देशाला दाखवून दिलं आहे. त्याच्यामुळे हा जो सत्कार झालेला आहे हे आय विटनेस इथे आमचे फुलझरे साहेब आहेत, डोंगरे साहेब आहेत. एक माणूस पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील 1200 वकिलांना हरवून सोडलं आहे. याचं कारण म्हणजे जे मोहन भागवत साहेब आहे त्यांच्या भावावर त्याच्या रिलेटिव्हवर जो गुन्हे दाखल केले आहे मी आणि ते करून मी दाखवलंय त्याच्यामुळे हा सत्कार झालेला आहे. हे आय विटनेस आहे. देशामध्ये पुढे घडले नाही. या देशामध्ये जे तुम्ही आम्ही ऐकलं की भीमा कोरेगाव हा इतिहास घडलाय. 500 महाशूरवीरांनी 28,000 पेशव्यांची चळवळी पळू करून सोडलेली आहे आणि एकाच्या हिश्श्याला 56 आलेले आहे. आपण कुठल्याही कार्यक्रमात म्हणतो जेव्हा वादविवाद होते त्यावेळी त्याचे जैसे 56 देखे बोलतो. हा 56चा आकडा तिथून आलेला आहे आणि हा फक्त इतिहास आहे. 207 वर्षापूर्वीच्या तुम्ही आम्ही कोणी पाहिलेला नाही. परंतु माझा इतिहास जो आता घडला मागच्या महिन्यात आय विटनेस हे दोघे आणि फुलझरे साहेब डोंगरे साहेब आहेत, शिल्पा मॅडम आहे की जे संपूर्ण याने बघितलं की एक माणूस 1200 वकिलाला सळोके पळू करून सोडतो. जे नागपूरचे चंद्रपूर जिल्ह्यातले कोणतेही वकील माझे केस घेण्यास तयार नसताना जे हायकोर्टचे जे वकील आहेत नायक राजेश नायक जे 10 वर्ष इथे सरकारी वकील होते ते जेव्हा माझी वकीलपत्र घेऊन आले त्याची गाडी फोडून टाकलं. म्हणजे जे माननीय फडणवीस साहेब म्हणतात की अर्बन नक्षलवाद कसे आहेत तर हे वकील जे अर्बन नक्षलवाद कसे आहेत हे कोर्टाच्या पुढे जेव्हा या एका ज्येष्ठ वकिलांची गाडी फोडतात तरी आपला समाज काही करू शकत नाही, बोलू शकत नाही. जिल्हाधिकारी जे चंद्रपूरचे त्यांच्या सह तहसीलदार एनजीओ कलेक्टर ठाणेदारांनी अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केलं जे आतापर्यंत कुठे झाले नाही. दुपारी गुन्हे दाखल होतो आणि संध्याकाळी त्याला 4 वाजता जामीन भेटते. एकीकडे आपण अॅट्रॉसिटी कायदा मजबूत झाला म्हणून मांडतो, आंदोलन करतो, मोर्चे करतो. कायद्यामध्ये तरतूद आहे अॅट्रॉसिटी ऍक्टच्या सेक्शन 18 मध्ये बेल देता येत नाही तरी त्यांना बेल दिल्या जाते तरी समाज कुठे बोलत नाही. किती मोठी शोकांतिका आहे. त्याच्यानंतर हे जे कारण घडलं असेल ते जे त्या वकील मंडळींनी 90 केसेस दाखल केलं त्याच्यामध्ये अमित शहा, बिहार सरकार, नितीश कुमार हे माझे सर्व मुद्दे जे मांडलं हे सर्व पूर्ण डाटा त्यांनी माझा दिला. मी म्हणलं 90च केसेस नाही याच्यापेक्षा 200 केसेस आहेत. तुम्ही काढा म्हटलं. मी नागरिक आहे, नागरिक काय करू शकतो हे मी आर्टिकल 51 नुसार दाखवून दिलेले आहे. ज्यावरती एक आता विषयावर येतो नेमकं म्हणजे मला थोडासा वेळ कमी असल्यामुळे आणि जाणे असल्यामुळे कारण मला तसे पोलीस संरक्षण नाही आहे. त्याच्यानंतर हे बोलण्याच्या मला सुद्धा न्यायाधीश महोदयांनी मनाई केली आहे की हे जर तुम्ही पेरेस तांबे घेऊन पत्रकार परिषद घेऊन गेलं तर पुन्हा वातावरण होऊ शकते म्हणून बोलू नका म्हणलं तरी पण मी बोलणार आहे आणि मोजकं बोलणार आहे. म्हणजे काही काही डिटेलमध्ये नाही बोलणार आहे. मनाई असताना सुद्धा जो व्यक्ती बोलू शकतो म्हणजे तो काय निर्भीड असतो हे सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलेले आहे. जेव्हा दीक्षाभूमीचा प्रश्न निघला होता मागच्या वेळी 9 महिने तिथे अवैध खोदकाम चालू असताना एखाद्याही बाब ती लक्षात नसताना ती बाब माझ्या आणि एका आमच्या पत्रकाराच्या निदर्शन आल्यानंतर 13 तारखेला आम्ही व्हॉट्सअप फेसबुकवर टाकल्यानंतर 14 तारखेपासून आंदोलन सुरू झालं आणि 1 तारखेला मोठं आंदोलन झालं. आणि त्याच्यात विषय आमच्या एवढाच होता की जो गाव दीक्षाभूमी हा लेंडरामध्ये त्याच्या सर्वे नंबर 222/2 आहे. एकीकडे जर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नावानं सातबारा तयार होतो तर दुसऱ्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा
या नावाने जे 1960 मध्ये जो कायदा बनलेला आहे, जे आता आमचे फुलझेले साहेब सांगत होते, म्हणजे आमच्या दोघांची स्टडी आहे त्याच्यात. तर जो कायदा संसदमध्ये पास झालेला आहे, विधान परिषदमध्ये पास झालेला आहे, भैयासाहेब सूर्यपुत्र आंबेडकर साहेबांनी तो तयार करून दिलेले आहे. 15 ऑगस्ट 1960 ते इथल्या कमिशनरला दिले आहे की भारतीय बौद्ध महासभेच्या नावाने ते पोझिशन देण्यात यावे. असं असताना सुद्धा इथल्या महसूल प्रशासनाने आजपर्यंत नावाने केली नाही. जेव्हा ती जागा नावाने केली नाही, 2021 मध्ये जेव्हा तिथं सातबारा झाला, तो सातबाऱ्यामध्ये झोडपी जंगल लिहिलेले आहे. तुम्ही आता बघा सातबारा. दीक्षाभूमीच्या जागेला पडकी इमारत दाखवलेली आहे, तिथे झोडपी जंगल दाखवलेले आहे आणि याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. जेव्हा हा विषय मी ठेवला कमिशनरकडे, तर कमिशनरने कलेक्टरकडे पाठवलं. कलेक्टर साहेबांनी मला सांगितले कोरडे हा विषय, कारण तिथले इडेनकर साहेब आहेत, ते आमच्या चंद्रपूरचे असल्यामुळे, तुकुमचे असल्यामुळे, चांगले ओळखत असल्यामुळे त्यांनी मला एडीओ साहेबांकडे पाठवलं. एडीओ साहेबांनी तहसीलदारकडे पाठवलं. संतोष खांडरे नावाचे तिथे तहसीलदार साहेब आहेत. जेव्हा मी त्यांच्याकडे डिस्कस केलं आणि त्यांनी तो विषय ठेवला की भारतीय म्हणजे दीक्षाभूमी नावाने, भारतीय बौद्ध महासभेच्या नावाने ऑर्डर करण्याचं जेव्हा त्यांनी आदेश पारित केलं, त्यावेळी आमचा एक पुन्हा चमचा जो सचिव असलेले श्याम तागडे, जे 400-400 रुपयाची पुस्तकं लिहितो, दीक्षाभूमीवर वाटतो, आणि तो व्यक्ती महाशय तिथं माझ्या पुढे आला आणि त्या संतोष खांडरे साहेबांना सांगायला लागले की कशाला पाहिजे म्हणजे दीक्षाभूमी नावाने, भारतीय बौद्ध महासभा नावाने, जसं तसं राहू द्या म्हणून. तो व्यक्ती यासाठी करणार होता की त्याच्या पूर्ण अर्ध्या कुटुंबावर मी गुन्हे दाखल केले आहे. संतोष खांडरे साहेबांच्या, तहसीलदारच्या, जे माझ्या नावाचा वापर करून सरकारी लॉ कॉलेजच्या बाजूची 500 एकर जमीन त्यांनी विकलेली आहे. 30-40 हजार करोड रुपयाचा महसूल बुडवलेला आहे चंद्रपूरच्या लॉ कॉलेजच्या बाजूची. त्याच्या रिलेटिव्ह जेव्हा मी गुन्हे दाखल करतो, तो व्यक्ती भयभीत होतो. तो व्यक्ती जेव्हा दीक्षाभूमी नावाने करण्यास तयार आहे, भारतीय बौद्ध महासभेच्या नावाने करण्यास तयार आहे, आपलाच माणूस जर तिचा आयएस अधिकारी असलेला समाजाचे काम उदोदो करतो, तो काही प्रचार प्रसार करतो, असं माहिती पडलं पुन्हा रिटायर झाल्यानंतर. एक तर काम आपल्याला करता येत नसेल तर मधामध्ये काळी सुद्धा टाकायला नाही पाहिजे. त्याला काही बोलायचं असेल मीटिंगमध्ये येऊन बोलायला पाहिजे किंवा बाहेर येऊन बोलायला पाहिजे. कॅबिनच्या तहसीलदार साहेबांच्याच कॅबिनमध्ये कशाला बोलायला पाहिजे. एक तर स्वतः त्यांनी केलं नाही, आम्ही पाठपुरावा करत होतो, भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून करत होते. जवळपास 150-200 पेजच्या मी डॉक्युमेंट रजिस्टर करून माननीय आमचे डॉक्टर आपले भीमराव आंबेडकर साहेब यांच्या पत्त्यावर मी पाठवले. त्यांच्या आता माझ्याकडे पत्ते हे आलेले डॉक्युमेंट भेटले म्हणून त्यांनी कारण फोन करून सांगितले आमची भलतेजी होते, तुमच्याकडे जेवढे डॉक्युमेंट आहेत तेवढे पाठवा म्हणून. कारण मी एक डॉक्युमेंट झगडा करून अधिकाऱ्याकडून काढलेले, काही डॉक्युमेंट आमच्या फुलझेले साहेबांनी काढलेले त्यांनी तिथे केले. मंत्रालयामधून मी जेव्हा डॉक्युमेंट मागितलं तेव्हा त्यांनी म्हटलं की मंत्रालयाच्या 6व्या मधल्या अंगार लागल्यामुळे, आग लागल्यामुळे नाही. ठीक आहे म्हणजे मग त्यांनी डॉक्युमेंट मागायला गेले. त्यांना अनेक कितीतरी पैसे भरायला लावलं, त्यामुळे त्यांनी काढू शकले नाही. म्हणजे हा विषय चालू असताना आपलाच माणूस आहे दर्जाचा अधिकारी जर तहसीलदारला असं सांगत असेल, किती मोठी शोकांतिका आहे. आणि यांच्या समाजाने त्याला जाब विचारायला पाहिजे. जिथं कुठे त्याची मीटिंग असेल तिथं त्याला जाब विचारायला पाहिजे. मी त्याला यासाठी म्हणतो, जरी ते आयएस अधिकारी असेल तर इक्वल टू बिफोरला आर्टिकल 14 कायद्यापुढे समान आहे. आणि माझ्याकडून आता अनेक आयएस अधिकारी शिकून गेलेले आहे माझ्या कॅबिनेटमध्ये. कमिशनर साहेब असे इथे जे सहारे साहेब होते, जे सहारे साहेब, शैलेश कुमार शर्मा साहेब होते, लिमया साहेब होते, हे सर्व अधिकारी माझ्याकडे येऊन शिकून गेलेले आहेत. ते काय मला शिकवणार. आता जे सेक्रेटरी आहेत, होणार आहेत, ते सुद्धा आहेत. मंत्रालयात गेल्यात तरी तुला मला जो मान सन्मान पहिले भेटत होता तो आजही भेटते. अशा पिरियडमध्ये एखादी आयएस अधिकाऱ्यांनी जर त्याला सांगितलं असतं तहसीलदारला की तो चंद्रपूरहून व्यक्ती जर इथं येत आहे, दीक्षाभूमीसाठी मागणी करत आहे, काय ते रास्त मागणी आहे, तुम्ही करून टाका. जेव्हा मागच्या वर्षी झालं असतं, आज हा विषय पुन्हा आला नसता. राणी समिती बरखास्त करण्याची 1960 मध्ये 15 ऑगस्ट 1960 जेव्हा कमिशनरनं ताबा दिलेला आहे भारतीय बौद्ध महासभेच्या नावाने आणि दीक्षाभूमीच्या नावाने, तेव्हाच झालं असतं. म्हणजे ऑलरेडी कमिटी बरखास्त झाली असती. केलं नाही. आपलेच लोक इथं अडथळा निर्माण करतात. म्हणजे कायद्यात तरतूद असताना सुद्धा आपल्याला त्याचा लाभ घेता येत नाही. मी जेव्हा त्या प्रश्न आमचे फडणवीस साहेबांना विचारलं की तुम्ही दीक्षाभूमी नावाने जागा नसताना तुम्ही दीक्षाभूमीच्या विकासासाठी 200-300 करोड रुपये देता कसे, तेव्हा त्यांनी प्रश्न केलाय. त्याच्या सरकारचे उत्तर आले आहे मला की तुम्हाला दीक्षाभूमी नावाने जागा करायची असेल तर शासनाला पत्र लिहा, GR मागा.
मग शासनाकडे जीआर दीक्षाभूमीच्या नावाने पैसा देतात कसं? प्रश्न विचारायला पाहिजे. चंद्रपूरची तेच भूमी आहे, अशीच गत चंद्रपूरची आहे. चंद्रपूरच्या सर्वे नंबर 2/3 आहे सरकारी. त्याच्या बाजूला जो श्रीहरी जीवतोडे होता आमदार, त्यांनी 100 एकर जमीन आपल्या नावानं केलंय. त्याच्या नावाने सातबारा बनवू शकतो, तर बाजूच्या दीक्षाभूमी नावाने सातबारा का नाही भरलाय? म्हणजे एकाच घरचे एवढे ट्रस्टचे अधिक म्हणजे कसे अध्यक्षही तुम्ही, सचिवही तुम्ही, पत्नी म्हणजे पोरग पोरगी सर्व, हा काय प्रकार आहे? बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा अदला बदल होत होते. दरवर्षी तिथे म्हणजे फेरबदल होत होते लोकशाही पद्धतीने. इथे लोकशाही पद्धतीने का निवडणे? तुम्ही काय ठेका घेऊन आहे का? सदानंद फुलझेले मेल्यानंतर सुधीर फुलझेले येते, रासू गवई मेल्यानंतर तो दुसरा गवई येतो. म्हणजे हा काय प्रकार आहे? हा प्रश्न समाजाने विचारायला पाहिजे. तुमच्याने जर करता येत नसेल तर ते बरखास्त करायला पाहिजे. ज्याला मराठी, हिंदी, इंग्लिश बोलता येत नाही त्यांना तुम्ही अध्यक्ष बनवू नये. भंते जिल्हे आमच्या सुरेशा साहेब काय समस्या, त्यांना सातबारा तरी वाचता येते का? साधा मराठी वाचता येते का? म्हणजे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायचं आणि शिकार दुसरी करायचं, असला प्रकार आदर आहे, सन्मान आहे. म्हणजे हे जे तज्ञ व्यक्ती आहे नागपूरकडे, आज पूर्ण शहर नागपूर हा झिरो माईल म्हणून ओळखले जाते. पूर्ण देशाचा केंद्रबिंदू आहे आणि सर्व लोकांचं लक्ष इथं असते की जागृत नागरिक आहात म्हणून. आणि जर इथं जर असा प्रकार घडत असेल, शोकांतिक आहे. त्याच्यानंतर हा महाबोधी महाविहारचे आहे. तारीख एकही सांगत नाही, ना लांबा सांगत, ना विमलचार्य सांगत. भाषणं दुनियाभरचे देतात, मला कुणावर टीका करायची नाही, परंतु भाषणं देत नाही, म्हणजे तारीख नाही सांगत. 6 जुलै 1949 ही तारीख लक्षात घ्या. हा ऍक्ट बनलेला आहे भारतीय, म्हणजे जो टेम्पल ऍक्ट बनलेला आहे, त्या ऍक्ट मध्ये 6 जुलै 1949 मध्ये ऍक्ट बनलाय. त्या ऍक्ट मध्ये कलम 3 मध्ये तरतूद आहे की 4 बौद्ध, 4 ओबीसी आणि त्याचा प्रेसिडेंट हा कलेक्टर, तो सुद्धा हिंदू. आता त्याच्यानंतर त्यांचा सगळा कारभार त्यांच्याकडेच राहणार. कलम 5 मध्ये लिहिलेलं आहे. कलम 6 मध्ये लिहिलेलं आहे की त्यापैकी 9 पैकी जर 4 लोक जरी हजर असली तरी कोरम पूर्ण होतो. मग आता 4 तिथे ओबीसी जेव्हा आहे पंडित, ते जेव्हा 4 आहे तर कोरम पूर्णच झालंय. तिथं अध्यक्षाची आवश्यकता नाही, म्हणजे कलेक्टरची सुद्धा आवश्यकता नाही. असा तो कायदा बनणं आहे, म्हणजे विसंगत कायदा आहे. भारतीय संविधानातील आर्टिकल 13 नुसार विसंगत कायदे असलेले एका लाईनमध्ये बाबासाहेबांनी नष्ट केलेले आहे. आणि हा स्टेट गव्हर्नमेंटचा कायदा आहे, हा सेंटरचा कायदा नाही. त्यामुळे केव्हाचाच तो रद्द होऊ नये. त्याच्यानंतर आता काही मधल्या काळामध्ये 2013 मध्ये पुन्हा एक कायदा, त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे. कलेक्टर कुठलाही असला तरी चालते, फक्त तिथं आता हिंदू शब्द काढलेला आहे. कुठलाही असला तरी चालते, म्हणजे ते 5 होईल. इथपर्यंत आपण मान्य करू. कलेक्टरला नेमणूक करणारा अधिकारी कोण आहे? शासनच राहते. त्या महाबोधी महाविहाराच्या इथे बुद्धगयेला पाठवणारा कलेक्टर कोण ठरवणार आहे? तिथला मंत्रीच ठरवते. म्हणजे तुम्ही जरी ओबीसी नाही केलं, हिंदू नाही केलं तरी कलेक्टर, तरी तुम्ही जाणून बुजून कोणता कलेक्टर पाठवणार? हिंदूच पाठवणार. म्हणजे पुन्हा आला ताब्यामध्ये. एकीकडे वक्फ बोर्डचा कायदा होतो, पूर्ण 100च्या वर पिटिशन दाखल होतात, मुसलमान लोक दाखल करतात, तर सुप्रीम कोर्टाला झुकावं लागते, बदलावं लागलं, त्याला कायम स्वरूपी स्टे द्यायला लागला. आपल्या याच्यामध्ये एवढा मोठा आता राम मंदिरचा मुद्दा निघाला. भावनेच्या आधारावर राम मंदिर दिलं, भावनेच्या आधारावर, डॉक्युमेंटली काहीच नाही, एव्हिडन्स नाही आहे, पुरावा आजही, तरी तुम्ही भावनेच्या बरोबर तो दिला निर्णय. मग महाबोधी महाविहार जे आहे, तुम्ही हिंदूचे मंदिर हिंदूच्या ताब्यात आहे, ख्रिश्चनाचे चर्च त्यांच्या ताब्यात आहे, मुस्लिमांचे त्यांच्या ताब्यात आहे, जैनांचे त्यांच्या ताब्यात आहे, बौद्धांचे मंदिर आमच्या ताब्यात देण्यासाठी काय अडचण? हा प्रश्न सरकारला विचारायला पाहिजे. राहिला 2 प्रश्न इथे. एक मगाशी उपस्थित झालं कोर्टामध्ये बाबा येऊन, सरकार 2 गोष्टीला भेटे. मी आय विटनेस आहे आणि मी अधिकारवाणीने सगळं बोलत असतो, कारण मी सगळ्यामधून जाऊन आहे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट पर्यंत. एक तर जन आंदोलनाला भेटे, नाही तर कायद्याला भेटे. जन आंदोलन असं झालं पाहिजे की पूर्ण देशामध्ये जन आंदोलन झालं पाहिजे, तुटक नाही. आता हे जरांगेचे उदाहरण आहेच. म्हणजे 5-10 जिल्हे जर एक मिळून एवढं आंदोलन करतात तरी सरकार झुकते. ते एवढा मोठं बौद्धांना का नाही झुकत सरकार? कारण आपण आंदोलन छोटे छोटे करतो,
आणि तुकड्यामध्ये करत असल्यामुळे त्याच्यावर फरक नाही पडत. जरी सुप्रीम कोर्टामध्ये केस असेल तरी सरकार दोन गोष्टीला भेटते. जन आंदोलन पाहिजे एक मोठं, म्हणजे सगळीकडे एक, जसं आता यांच्या आंदोलनाचं नेतृत्व आमचे जे बाळासाहेब आंबेडकर आहेत, कोणते प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांनी जर आवाहन केलं की भारत बंद म्हणजे बंद, सगळं बंद होते, महाराष्ट्र बंद म्हणजे बंद, याची झड पोचते सरकारला, त्याच्यामध्ये आपल्याला न्याय भेटतो. दुसरा आहे की भावनेच्या भरावर तुम्ही राम मंदिराच्या भावनेच्या भरावर तुम्ही राम मंदिर देऊ शकता जागा, एवढी विवादित असताना बौद्ध महाबोधी महाविहार का देऊ शकत नाही? सुप्रीम कोर्टामध्ये आता जसं काही पिटिशन टाकलेलं आहे 100% पिटिशन. मी आता माझे पिटिशन दाखल केलं आहे, म्हणजे जे गव्हर्नमेंट सोबत टाकलं आहे, बिहार गव्हर्नमेंट, केस नंबर 9 आहे 25. त्याच्यामध्ये अमित शहा आहे, नितीश कुमार आहे, मुख्यमंत्र्याला पार्टी केलं बायने, तिथल्या सेक्रेटरी आहे मीना कुमार, त्याला केलेले आहे, तिथला कलेक्टर त्यागराजन आहे, त्याला पार्टी केलेली आहे बायने. आता एवढ्याला मी जर फौजदारी एक कारवाई केली तर एवढ्या मोठ्या देशामध्ये हा हाहाकार मचला. दुसरा, अमित शहा गुन्हा दाखल केल्याबरोबर पूर्ण माहोल झाला. जर एक पटवाडीवर एवढा माहोल बनत असेल देशामध्ये, समाजामध्ये का नाही बनू शकत? मी मागेही सांगितलं होतं, आताही सांगतो आणि पुढे ते सांगणार आहे की ह्या जेवढे गुन्हे घडतात, या प्रत्येक तालुक्यामध्ये पोलीस स्टेशनला जर एक तक्रार दिलं आणि जर पोलीस स्टेशनने तक्रार नाही केली तर दुसरा आहे त्याच्या वरच्या अधिकारी एसडीपीओला तक्रार देणे, एसडीपीओ जर ऐकत नसेल तर एसपीला देणे, तिघही जण जर ऐकत नसेल तर 156 मध्ये जर मॅजिस्ट्रेटला 10 रुपयाची तिकीट लावून जर एफआर दाखल केलं असतं. आज एका तालुक्यामध्ये जर एफआर दाखल झाला तर आज एका जिल्ह्यामध्ये किती तालुके असतात? मग महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये किती तालुका म्हणजे पोलीस स्टेशन आहे? म्हणजे काही आंदोलन मोर्चे करायची आवश्यकता नव्हती. जर एवढ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा हाहाकार झाला असता तर भारतामध्ये किती झालं असतं? एवढे पिटिशन जर त्यांच्यावर पडले असते, सरकार झुकते. आता मी माझ्या आय विटनेस उदाहरण आहे, अमित शहा दाखल केलं, देशाचा गृहमंत्री आहे आणि हे मी आता यादी नाही काढलाय, हे काकामुळे मी यादी आणलं, फुलझेले काकामुळे. एवढ्याकडे तुमच्यावर एवढे मोठे 90 केसेस दाखल करले म्हणून म्हणतात म्हणे, तुम्ही एकदा घेऊनच यावा. हे कोर्टातून आणलेली कापी आहे. तर मी 190 नाही, याच्यापेक्षा कितीतरी पटीनं माझे आहेत, अर्ध अधिक त्यांनी लिहिले नाही. मग त्यांनी प्रश्न केला होता की हे फॉल्स असते. कोर्टाचे आता याच्यामध्ये जेएमसीवर गुन्हे दाखल केले आहेत, कोर्टावर न्यायाधीशावरही केले आहे. मी त्यांना म्हटलं की बाबा एवढ्या 90 केसमध्ये एखादी तरी कोर्टाने मला 500 रुपये 1000 रुपये दंड केलं असेल तर दाखवा. एकही केसमध्ये नाही, उलट त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहे. मग असे जर कायद्याच्या माध्यमातून गेलं असतं तर हा महाबोधी महाविहार सुटलं असतं. आता झालं येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन देण्याचा, आता आम्ही पती पत्नी जाऊन आलो तिथे सकाळी. पहिले कुठलेही आय विटनेस आपलं काम राहते, माहोल पाहून म्हणजे काय आजची परिस्थिती काय, नंतर आपल्याला काय सांगायचं आहे. तर आता मी तिथं बघितलं तर जवळपास 1-1 फुटाचा कचरा आहे भोवतात. आता ही म्हणजे एवढ्या दिवसावर आपली धम्मचक्र प्रवर्तन दिन आल्यानंतर सुद्धा ही परिस्थिती जे असेल. आणि लोकमतच्या किंवा अन्य पेपरला रोज कालपासून बातम्या येतात दीक्षाभूमीच्या आपल्या संदर्भामध्ये वादविवादचा. मग ज्या दोन्ही ते ट्रस्टी जर काम करण्यास असमर्थ असेल तर भारतीय बौद्ध महासभेने हातात घ्यावं. तसंही त्यांना 15 ऑगस्ट कायदेशीर हक्क बहाल केलेले आहे, सरकारने बहाल केलेले आहेत. भैयासाहेब सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरने तो ठराव ठेवलेला आहे. 1860 मध्ये ठराव पारित झालेला आहे. 15 ऑगस्ट 1961 ला कमिशनर म्हणजे सरकारने पत्र दिले आहे कमिशनरला. कमिशनरकडे आधीचे लेटर आहे. जरी त्याने लेटर गहाळ होऊ शकत नाही. समाजाने हा प्रश्न विचारायला पाहिजे, जसे फुलझेले काका विचारत आहे, मी विचारत आहे की 15 ऑगस्ट 1960 ला तुम्हाला ताबा देण्यासाठी तिथं सांगितलं असताना तुम्ही ताबा कुणाला दिलं, का दिलं नाही? तिथं लिहिलेलं आहे भारतीय बौद्ध महासभा दीक्षाभूमी यांना ताबा देण्यात यावे. जर त्यांनी तो ताब्याचं पत्र जर दिलं तर तुम्ही उद्या ताबा घेऊ शकता. बरोबर. मी मागे सांगितलं होतं समिती हे अवैध आहे, अवैध असंघटित आहे. नाही, कारण ते फक्त यांच्या जो बांधकामापुरतं त्यांना मर्यादित ठेवलेलं आहे. बांधकाम झाल्यानंतर स्मारक बांधकामापुरती ती समिती होती. 1972 मध्ये जेव्हा स्मारक झालं तेव्हा ते डिनाईड झाली आहे, रद्द झाली आहे. त्यांना लोकशाही पद्धतीने ते करायला पाहिजे होते, पुन्हा केलं नाही.
आजही माझ्या जे दोन्ही दीक्षाभूमी चंद्रपूर आणि नागपूरच्या केसेस दाखल करून उत्तर दिलं नाही कोणी सरकारने, प्रलंबित आहे. वारंवार त्यांना नोटीस देत आहे. का नाही देत बाबा तुम्ही? फक्त ते आयुक्ताच्या सांगतात, धर्मदाय आयुक्ताकडे आमच्या असेल तुमच्याकडे रजिस्टर नोंदणी कशासाठी केलेली आहे? बांधकामासाठी केलेली आहे. बांधकाम झाल्यानंतर तुमची ऑलरेडी बरखास्त झालेली आहे. 1872 मध्ये 1972 मध्ये समिती बरखास्त झाल्यानंतर यांना पुन्हा ताबा घेण्याचा काय अधिकार आहे? म्हणजे जसं काय तुम्हाला ठेका घेतल्या आणि किंवा बाबासाहेबांनी ठेका दिलं यांना, मरेपर्यंत बाप मेला का पोरगा मेला की नातून मेला की चालत नाही. म्हणजे दुसरा समाजच नाही आहे इथे, दुसरे कार्यकर्ते नाही. आणि आता आज जी परिस्थिती अशी आहे, करोडो रुपये जेव्हा शेगाव शिर्डीला येते त्यांचे बघा तुम्ही मंदिरं पूर्ण बाहेर गेल्यानंतर आज पूर्ण स्टाईल लावून चकाचक आहेत. म्हणजे तिथं किती सुविधा भेटते आणि तुम्ही इथं 200-300 करोड देतो म्हणता, ते पैसा येते कुठं जाते कुठं पता नाही. आज त्याची दशांदिशा करू नये. अंदर तुम्ही पगार तर पोपळे निघतात पूर्ण बाजूला पगार प्लास्टिक लावलेलं आहे. म्हणजे आज एवढ्या मोठ्या अदर्जाची दीक्षाभूमीची जर अशी दिशा आणि दशा करून ठेवला जागतिक लेवलच्या, म्हणजे कुठं नेऊन ठेवला आपला दीक्षाभूमी या लोकांनी? हा प्रश्न समाजाने विचारला पाहिजे. आणि आज जी परिस्थिती आहे, आता येणारे काळ पुन्हा काय जास्त दिवस नाही आहे. आजची 5 तारीख, 25 दिवस शिल्लक आहे आपल्याकडे. 25 दिवसामध्ये काय यांचे जर आपसीमध्ये झगडे जर असं चालू राहिला तर येणारे लाखो लोक जे अनुयायी आहेत देश विदेशातून, त्यांची काय देश आणि दिशा होणार? आणि लोक त्यांना रोखू शकत नाही तुम्ही आम्ही, ते तर येणारच आहेत तिथे. कारण ती ऊर्जाभूमी असल्यामुळे, प्रेरणाभूमी असल्यामुळे तिथे त्याला देश विदेशातून लोक येणार. तर त्यांच्यासाठी एक आदर्श म्हणून नागपूर शहरातील जे जर हे लोक करत नसेल, स्मारक समितीचे पदाधिकारी, तुम्ही आपल्या ताब्यात घ्या. भारतीय बौद्ध महासभेच्या तसंही तुम्हाला ताब्यामध्ये दिलेला आहे. 15 ऑगस्ट 1961ला 60ला कायदा बनलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा GR आहे आणि 61ला तुम्हाला दिलेले, मी वाटलं कापी दिलेलं तुम्हाला एक पाठवून देतो काकाकडे. जशी कापी आहे फुलझेले काकाकडे. एकदा यांना समजावून सांगा, जसे आमच्या डोंगरेजीनं सांगितलं, ते समजून सांगत पत्रव्यवहार करा. उद्या पत्रव्यवहार करा. जर ऐकत नसेल, परवाला आपल्या ताब्यात घ्यायचं. जसं ज्याप्रमाणे आपण ते आंदोलन केलं मोठं आणि तेवढा गड्डा बुजवायला लावलं, त्याप्रमाणे ही होते. आता ते केल्याचे निघाले. ते एक डोंगरेजी आहेत, आय विटनेस आहे मी, कारण त्यांच्याकडे बघितल्यानंतर तो व्यक्ती कमीत कमी भाजीपाल्याचा धंदा करतो, पण 25-30 मुलांना त्यांनी स्वतः समता सैनिक दलची ड्रेस घेऊन आणि त्यांनी जास्त भर त्या मुलावर ठेवलेला आहे. मी त्यांना प्रश्न तोही केलं होतं, म्हटलं आपण एकीकडे एज्युकेटेड लोक पाहतो 40 पर्यंत म्हणजे चांगले समता सैनिक दलमध्ये, तुम्ही या लहान लहान मुलांना का निवडले? तुम्ही त्यांना प्रश्न केले होता. मी त्यांच्या इथं कपडे शिवत असताना जाऊन पाहिलो निघण्याला. नाही साहेब म्हणजे हे मुलं घडले पाहिजे, मुलं घडले तर ते ऑटोमॅटिक समोर बहुत तयार होईल. त्यांच्याप्रमाणे जर आपण 2-2, 4-4 ड्रेस जर एखाद्या समता सैनिक दलाला तयार केला, हो जे आपण 5,000चे म्हणलं 50,000चे वाले तयार लागत नाही. आपल्यामध्ये ते ऊर्जा निर्माण करणे आवश्यक आहे. आणि आज एवढी मोठी फौज सुद्धा आहे आपल्या समता सैनिक दलाची आपल्याकडे. त्याच्यानंतर भारतीय बौद्ध महासभा हे धार्मिक लेवलची जागतिक परिषद असल्यामुळे तुम्ही जर ताब्यामध्ये घेतलं तर त्यांना घेत नसेल तर या वर्षीपासून सुरुवात करून टाकू आपण, नाही का? कारण त्यांचे झगडे त्यांचे चालू आहे. आपल्या अंडरमध्ये घेणं, आपल्या अंडरमध्ये घेऊन आपण कारण हे घेतलं तर येणाऱ्या चांगल्या मातीत येईल. आणि आपल्याकडे एवढी फौजही आहे समता सैनिक दलाची, त्या माध्यमातून आपण ते सुद्धा काम करू शकतो. आणि आता वेळ म्हणजे दिवस काही जास्त राहिले नाही. येणाऱ्या जे आपले अनुयायी आहेत त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण तज्ञ मंडळी मिळून पुन्हा 1-2 मिटिंगा घेऊन ठराव घेऊन हे काम आपल्या हातात घ्यावं, फास्ट करावं. देऊ शकतो. डॉक्युमेंटली तुम्हाला जे काही अडचणी येतील ते माझ्याकडे उपलब्ध आहेत सर्व. कारण मी कुठलेही डॉक्युमेंट कोर्टामध्ये जेव्हा मी दाखल करत असतो, हे आता 90 केसेस माझ्या दाखल आहे, विदाऊट कागदपत्र मी दाखल करत नाही. नाही तर मला आतापर्यंत कितीही हे घेऊन टाकलं असतं. आणि गव्हर्नमेंट सर्वंट असलेला व्यक्ती मागे 25-30 वर्षापासून काय करू शकतो
तर हे मी दाखवून दिलेले आहे. दुसरं एक उदाहरण तुमच्या निदर्शनानं देतो. जो माझ्यावर आता मागे आघात झाला, आघात होण्यापूर्वी जिल्ह्यातले 1200 वकिलांनी मिटिंग घेतलं. पहिले मिटिंग घेतलं 12 वाजता, 23 तारखेला 12 वाजता कोर्ट बंद केलं, वॉर रूम मध्ये मिटिंग घेतलं. मिटिंग घेऊन त्याच्यामध्ये ठराव केला की विनोद खोब्रागडे जर एवढ्या अमित शहाला सोडत नाही, नितीश कुमारला सोडत नाही, मुख्यमंत्र्याला सोडत नाही, आमदाराला नाही, खासदाराला नाही, मंत्र्याला नाही आणि कलेक्टरला नाही, एसपीला नाही, जजेसला नाही, यांचा काहीतरी आपण बंदोबस्त करायचा म्हणून हे मिटिंगचा कागद आहे बार असोसिएशनच्या. हे मिटिंग घेतल्यानंतर 23 तारखेला 12 वाजता मिटिंग घेतात. 12 ते 2 पर्यंत मिटिंग चालते. त्याच्यानंतर 4:30 वाजता 200-300 पोलीस स्टेशनला जातात, तक्रार देतात. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटत नाही म्हणतात, खाली बसतात. म्हणजे त्या मजबूर करून टाकला त्यांना ठाणेदाराला की हा माणूस जर मोहन भागवत साहेब जे आरएसएसचे प्रमुख आहे त्यांच्या भावावर गुन्हा दाखल करू शकतो, त्यांच्या नातेवाईकावर करू शकतो, म्हणजे हा किती मोठा हात करू शकतो. तर एवढं मोठं त्यांनी करून कटकार करून 1200 वकिलांच्या सह्या घेऊन दिलं. तरी पण ही मी बातमी अजूनपर्यंत लावलं नाही, कारण जजेनं मला स्वतः हे दिलेलं आहे की प्रसिद्ध करू नका म्हणून. आणि नागपूरच्या आता त्या मी स्वतः वकील म्हणजे दिलंच नाही, तरी पण नागपूरच्या वकिलांनी लोकमतला बातमी दिलं, फ्रंट पेजवर बातमी आहे की माझी जर गाडी फोडू शकतात हायकोर्टाच्या वकिलाची चंद्रपूरमध्ये कोर्टाच्या समोर, तर विनोद खोब्रागडेचे काय करत असेल हे त्यांनी म्हणजे पूर्ण दिलं. तरी आपला समाज जागृत नाही. म्हणजे निगेटिव्ह मध्ये साहेब यांना का पडलं? महाबोधी महाविहार काय घडलं, खोब्रागडे दाखल करते. अमित शहा झालं, खोब्रागडे दाखल करते. भीमा कोरेगाव प्रकरण खोब्रागडे दाखल करते. दीक्षाभूमी मला समजते, मी करतो. कारण मी पहिले पत्रकार परिषद देत असतो, लोकांना माहिती देत असतो. लोक जर करत नसेल तर मी वन मॅन शो, मी एकटा सक्षम आहे, मी करत असतो आणि मी जे करतो तेच बोलत असतो. त्यामुळे हे जो विषय आहे तर हा अत्यंत आता गांभीर्याने मी मिटिंग जो बोलावलेली आहे, अत्यंत गांभीर्याची मिटिंग आहे. या मिटिंगवर कारण 25 जवळपास 24-25 दिवसच आपल्याकडे आलेले आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी. त्यामुळे येणाऱ्या, कारण आपली शहराची आन बान शान जी आहे, आपण इथं काही झगडा असेल आपल्या शहरात असेल, पण बाहेर गावी हा विषय जाऊ नये किंवा नागपूर लोकांनी असा काही प्रकार केला असा मेसेज जाऊ नये. कारण देश विदेशातून लोक येतील, पूर्ण भारतातून लोक येणार आहेत. त्याच्यामुळे त्या अनुयायांची गैरसोय होऊ नये याची सुद्धा आपण काळजी घ्यावी. आणि भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या माध्यमातून आपल्या हाती हा सर्व कारभार घेऊन त्यांना चांगल्या योग्य प्रकारे पाणी भोजन मिळेल. आणि नंतर पुन्हा आपला लढा सुरू राहणारच आहे पुढच्या महिन्यापासून. पण आता हे येणाऱ्या जे अनुयायी बाहेरचे यांना वेगळा मेसेज जाऊ नये की नागपूरकर सुद्धा असे आहेत म्हणून. तर याची आपण सर्वांनी दक्षता घेऊन एकदा त्यांना आपण पत्रव्यवहार करू. जर पत्रव्यवहार करून जर ऐकलं नाही, 2-3 दिवसामध्ये सुधारणा दिसली नाही, तर मग आपण आपल्या ताब्यामध्ये घ्यायचं आणि पुढचे काम आपण करायचं. थँक्यू. जय भीम, जय भारत, जय संविधान. कमिटीमध्ये फूट आहे ना, त्यामुळे आपल्याला करणं आवश्यक आहे. नाही काही माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत. धन्यवाद.